तर त्याच्यासोबत जासई गावचा एक आक्रमक फलंदाज हिरा म्हटला जाईल. साईश साईश म्हात्रे. साईश म्हात्रे यांचे जे पिताश्री आहेत सुरेश, एक विठ्ठल जासईमध्ये पहिले ते क्षेत्ररक्षक म्हणून काम करायचे. एक आक्रमक क्षेत्ररक्षक, खरोखरच जाम भारी त्यांची क्षेत्ररक्षण असायचा. म्हणजे त्यांच्या जवळ जर कॅच गेली ना कधीच सुटत नसत, असा त्यांचा पिताश्रीचा रेकॉर्ड आहे. चला ए जा बाबा, नावा घेतली ना तर मी इज्जत काढीन. जा फटाफट सगळ्या वेळी. काय अरे पिच बाई, जा 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 तिकडून बॉल 2-3 भेटतील तरी. चला हा सामना 3 षटकांचा आहे. विशाल गोलंदाजी मार्कवर आहे आणि सलामीला आलेला अमित आणि साईश अशी जोडी. अमित नाईक आणि साईश म्हात्रे दोन्ही आक्रमक असे खेळाडू आहेत. पहिल्या सामन्यामध्ये 80 धावा पूर्ण केल्या होत्या जासई संघाने 4 षटकामध्ये. हे जा ना बाबा, नको जाऊ, बसा. चला तर सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू, हो शॉट टाकलेला चेंडू, मस्त चेंडू आणि हातांचा बोका त्याचा फाटलेला आहे. 1 धाव पळून पूर्ण. ज्याप्रमाणे आपण पावसाळ्यामध्ये बोसकी मांडतो आणि ती बोसकी फाटल्यावर सगळे मासे निघून जातात, त्याप्रमाणे बोका त्याचा फाटला होता, बोसकी फाटली होती. पुन्हा एकदा साईश, एक डावखोऱ्या हाताचा आक्रमक फलंदाज. डावखोऱ्या हाताला खूप संधी आहे, षटकार थोडे जवळ आहेत, त्याच्यामुळं थोडा फटका हिट केला तर षटकार जाऊ शकतोय. ओ चांगल्या पद्धतीने चेंडू खेळलेला आहे आणि चेंडूनी थोडीशी दिशा बदलली होती, परंतु अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि दुसरी धाव पूर्ण झालेली आहे. टोटल धावा झालेल्या आहेत 2. प्रत्येक फलंदाजांनी 1-1 धावेवर आपलं खातं उघडलेलं आहे. अजूनपर्यंत मोठा फटका मारण्याचा चान्स मात्र विशाल यांनी दिलेला नाही आणि हा झेल होऊ शकतोय, परंतु थोडासा इथं ग्राउंड ओला जास्त आहे तिथं, त्याच्यामुळं झेल काय होऊ शकला नाही. त्या बदल्यात त्यांना 2 धावा मिळतात. या 2 धावेने संघ पोहोचतोय 4च्या घरात. अमितला बाद करण्याची संधी मात्र विशालकडे होती, गोलंदाज विशालकडे, पण क्षेत्ररक्षण तितकं चांगलं झालेलं नाही. फटका फसला होता, झेल होता हवेमध्ये, बऱ्याच उशीर झेल उडला होता. ओ काय शॉट मारलेला आहे. पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालेला आहे. चौकार. हवा इतकी आहे खूप, म्हणजे साधा फटका मारला तर षटकार जाऊ शकतोय. हो खूपच चांगला चेंडू, खरंच एकदम अतिशय चांगली गोलंदाजी विशाल याची. ज्या टप्प्यावर तो गोलंदाजी करतोय ते अतिशय अचूक टप्पा. अमितला सुद्धा त्यांनी जखडून ठेवलेला आहे. मोठा फटका अजूनपर्यंत अमितच्या बॅट मधून आलेला नाही. हो आता म्हणता चौकार जाऊ शकतोय आणि हा चौकार, खणखणीत चौकार.
साह्याने धाव संख्या जाऊन पोचते 12. त्याच्यामध्ये साईशची 1 आणि बाकीच्या 11 धावा या अमितच्या बॅटमधून निघालेल्या आहेत. खूपच चांगली धावसंख्या म्हणता येईल. 12 धावा झालेल्या आहेत आणि गोलंदाजी सुद्धा चांगली म्हणता येईल, कारण तर मोठा षटकार अजूनपर्यंत काय अमित आणि साईशच्या बॅटमधून आलेला नाही. गेल्या सामन्यामध्ये अतिशय धुवाधार फलंदाजी केली होती. आता दुसऱ्या क्रमांकावर गोलंदाजी करण्याचे गोलंदाज दुर्वेश याने मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. येईल त्यांचा करण आला बोलला तो पण आला. चेंज केलेले आहे, काहीतरी त्याच्यात बिघाड निर्माण झाला आहे, त्याच्यामुळं गोलंदाज नवीन आलाय गणेश. दुर्वेशच्या जागेवर गणेश आलाय. सगळे गणपतीचेच अवतार आहेत. बघूया साईश खेळण्यासाठी तयार. घाटलागाव संघाचा गोलंदाज तयार गोलंदाजी करण्यासाठी. हो, फुलटॉस चेंडू. ये बच्चों का काम नहीं है. फुलटॉस चेंडू बे फुल टोल वसूल आणि धाव संख्या जाऊन पोहोचते 18च्या घरात. चांगला समाचार. पुन्हा एकदा फटका चांगला आहे आणि हा षटकार. पुन्हा एकदा समाचार घेतलेला आहे साईशाने. 2 चेंडूवर लगातार 2 षटकार. एक डाबरलाल षटकार आता बघायला मिळाला आहे. विघ्नेश आलेला आहे जासेची मॅच बघासाठी खास. यज्ञेश रसाल बघा कसा फटका आहे आणि ही षटकारांची हॅट्रिक इथं. आणि संदीप पाटील यांचा इशारा येतोय. हा षटकार आहे आणि धाव संख्या जाऊन पोहोचते 30च्या घरात. लगातार 3 चेंडूवर 3 षटकार. बॉल यज्ञेश रसाल खास नाश्ता करून आला इथून घरून. त्यांचे जासेला काहीतरी नातेसंबंध आहेत ना वाटतं, मामा आहेत. ओ आत्ता मात्र सुंदर चेंडू बघा. याच्या अगोदर 3 चेंडूवर 3 षटकार मारले, पण आता हा डॉट चेंडू. खरंच चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती गणेश याची. गणेश चांगला गोलंदाज आहे, परंतु थोडासा आता काय रे मागे कटकट जा उघड्या. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 30 धावा झालेल्या आहेत. ओ आता मात्र सुंदर फटका आहे बघूया. एकच धाव. 31 धावा पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजे आता जरी 3 चेंडूवर 3 षटकार मारले तरी पण मागचे 2 चेंडू मात्र त्यांनी चांगले सांभाळून टाकलेले आहेत. चांगला त्याचा पाठपुरावा घेतलेला आहे आणि त्याच्यावर फक्त एकच धाव दिली. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी आता 19 धावा दिलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये. अजून बघूया 7 चेंडूंचा अजून खेळ बाकी आहे. 31 धावा पूर्ण झालेल्या आहेत.
हा, असा जर चेंडू टाकला अमितला तर अमित ते चेंडूचा काय करेल ते तुम्हाला दिसलेलाच आहे. आणि हा खणखण म्हणजे अजूनपर्यंत कोणताही फलंदाज घाटला गाव बाद करू शकला नाही. कारण त्यांनी दुर्गेशला गोलंदाजी दिली होती दुसऱ्या क्रमांकावर. नंतर त्यांच्या कॅप्टनचा विचार बदलला आणि त्यांनी मग गोलंदाजी दिली गणेशला. गणेशच्या या ओव्हरमध्ये 4 षटकार आणि 1 सिंगल धाव म्हणजे 25 धावा पूर्ण केल्या. खूप मागडी गोलंदाजी म्हणता येईल. 25 धावा दिल्या त्याने सेकंड ओव्हरमध्ये. तर धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 37. बघूया अजूनपर्यंत 6 चेंडूंचा खेळ आहे. बघूया दुर्गेश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. हात तर तो ब्रेटली सारखा फिरवतोय. खोलान टाकलेला चेंडू, एकदम खोलवर टाकलेला चेंडू आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही. चेंडू जातोय निर्धाव. अजून 5 चेंडू बाकी आहेत. या षटकातील एक चेंडू निर्धाव जातोय. ऑफ स्टंपला टाकलेला चेंडू आणि दोन चेंडू लगातार निर्धाव. खूपच चांगला प्रयत्न केला होता. आणि अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं. फेकी थोडीशी चुकीची केली होती परंतु त्याचा काय फरक पडलेला नाही. तो घाटलागाव संघाला धावसंख्या जाऊन पोचते 38च्या घरात. आता 3 चेंडू बाकी आहेत या इनिंग मधील. ओनली 3 बॉल्स. एकदम स्लो केलेला चेंडू होता. अमित मारण्याच्या नादात बॅट प्रथम फिरवून मोकळा झाला आणि धाव मात्र काय मिळत नाही. 4 चेंडू मध्ये फक्त एकच धाव देतोय. आता मात्र एक दिमागदार फटका म्हणता येईल आणि हा षटकार. धावात आलेले आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बघूया या शेवटच्या चेंडूवर काय परिणाम होतोय. षटकार आणि 50 पूर्ण. 51 धावांचं लक्ष्य.
दोन्ही सलामीवीरांनी 50 धावा काढल्या. एकही विकेट्स मिळाली नाहीये पार्थ स्पोर्ट्स घाटलागाव टीमला आणि या मॅच मध्ये 51 धावसंख्येचा पाठलाग हा आता पूर्ण करायचा आहे येणारे 18 बॉल. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या कारण ठीक आता 5:15 वाजतायत. आणखीन एक शेवटचा सामना राहिला जे आपण अपेक्षा केली की आज 5:30 पर्यंत मॅच संपायला हव्या होत्या पण तो काही खेळाडू अगदी उशिराने पोहोचले. लाईटची व्यवस्था नाही आमच्याकडे कारण अंधार झाल्यानंतर बॉल दिसणार नाही खेळाडूंना. सलामीचे खेळाडू मैदानामध्ये चालले. जयेश भोईर भाताण चा खेळाडू मैदानामध्ये चाललाय आणि त्याच्या सोबतीला हर्षद हा सलामीचा खेळाडू मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतो. स्क्रीन वरती पाहायला मिळतोय अगदी झाडाच्या वरती बसलाय सार्थक घरात आय थिंक आहे ती झाडाच्या वरती बसून मॅचचा आनंद घेत असताना. चला बॉल द्या लगेच मैदानाच्या आतमध्ये बॉल पाठवा. 18 चेंडू 51 धाव संख्येचा पाठलाग. फक्त 3च बॉल चॉईस आहेत त्यानंतर आयोजकांनी सूचना आम्हाला दिली 3च बॉल चॉईस करायचे आहेत. चला लवकरात लवकर बॉल चॉईस करा. जयेश भोईर साठी पारितोषिक आलंय जर त्यानं 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले तर प्रतीक ठाकूर बॉल त्याच्यातूनच चॉईस करा. बॉल आणायला मंत्री गेलाय तिकडं चेंडू मंत्री ऑफिसला गेलाय. हाय त्याच्यानं समाधान माना. संदीप पाटील अंपायर बघा त्याचा पोट बघा बने एका दुसरे बाईला पण लाजवेल प्रेग्नेंट बाईला. आणि जयेश भोईर याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. 3 बॉलांना जर 3 षटकार मारले तर प्रतीक ठाकूर यांच्याकडून कतिरा प्रफुल्ल कोण ठाकूर प्रफुल्ल जगदीश ठाकूर यांच्याकडून पपन 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 ठाकूर यांच्याकडून आणि झेल बाद झालेला आहे.
बॉलिंग ट्रॅक वरती आपण करण मडवीला पाहताय, गावठाणचा खेळाडू आणि फुल टॉस बॉल त्याच्यावरती हवा तितकं टायमिंग नव्हतं, पॉवर जनरेट करू शकला आणि यांनी मोठी विकेट्स. आता समीकरण 17 बॉल 51 धावा. नवीन बॅट्समन आलाय सागर, मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पारितोषिक ज्या खेळाडूने जिंकला तो खेळाडू तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो. 51 धावसंख्येची चेस, प्रत्येक बॉल वरती आता आक्रमण करायचं, प्रत्येक ओव्हर मध्ये 17 धावसंख्येचं आव्हान, म्हणजे कमीत कमी 3 मोठे फटके मारायला हवेत. करण मडवीच्या विरोधात आक्रमण केलंय आणि सागरच्या बॅट मधून आलाय हा पहिला खणखणीत षटकार. विकेट आली, परंतु जसा सागर आलाय त्यानं पहिल्याच बॉल वरती लॉंग ऑनच्या वरून धाडलाय षटकार. चांगली बॅटिंग आज संपूर्ण दिवसामध्ये घाटला गाव टीमची राहिले, चांगले चांगले फटके फलंदाजांनी एक्झिक्यूट केले. आणि सागरच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मागच्या मॅच मध्ये देखील त्यानं चांगली तंत्रशुद्ध फटकेबाजी करत चांगल्याच धावा काढल्यात. त्यामुळे इथे देखील त्याच्या बॅटिंगकडे लक्ष. जर हा सामना जिंकायचा असेल तर सागरला चांगली बॅटिंग करावी लागेल आणि शेवटपर्यंत एखाद्या खेळाडूला खेळपट्टीवरती टिकून देखील राहायचं. जर धावफलक पुढे न्यायचं असेल तर झुंज द्यावी लागेल सागरला. पण तू करंट विकेट घेतला, कॉन्फिडन्स, पण तू ह्या षटकामध्ये किती धावा बनतील. पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राइव्ह करत असताना कमालीचा फटका, फ्लाइट एट स्ट्रोक लॉंग ऑनच्या वरून धाडलाय. साईज जरूर तैनात होता, परंतु त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन षटकार. मागील 2 बॉल मध्ये 2 षटकार आणि थोडस आता टेन्शन वाढवलंय टीम सचिन स्मृती जासई संघासमोर. जरूर या मॅच मध्ये देखील अमित नाईकनं चांगली बॅटिंग केलंय, परंतु त्याच तोडीस तोड उत्तर देत असताना बॅट्समन आपण पाहू शकताय सागरला देखील तब्बल 600चा स्ट्राईक रेट आहे आणि 600च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग खेळणं त्यानं पसंत केलं. 3 बॉल मध्ये 2 षटकार. हा देखील शॉर्ट पिच बॉल होता, आडव्या बॅटनं डिपेंड विकेट मध्ये टोलावला. एक झाले कम्प्लीट, दुसऱ्या धावेसाठी निघालाय. सागरला स्ट्राईक हवी आहे, पण तो हा कॉल डेंजर राहील का? ओ बाल बाल बचावलेत, जीवाच्या अकांतीने धावत सुटला, कारण ही विकेट्स मिळाली असती तर जासई संघ अगदी मजबूत स्थितीमध्ये असता. आणि सागरनं देखील मागच्या मॅच मध्ये 30 धावेपेक्षा जास्त धावा काढल्यात आणि इथे सुदैवानं बचावल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. या 2 धावेने संघ पुढे जाईल. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 14 धावा. 4 बॉलचा खेळ संपलाय, 14 धावा. प्रत्येक ओव्हर मध्ये आपण रिक्वायर्ड रन रेट 17 बद्दल चर्चा करतोय. अद्याप 2 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे फुल टॉस आहे आणि ही संधी दिली सागरला, ती सागर सोडणार नाहीये. जरी जयेश भोईर शून्यावरती परतला असता तरी मला माझ्या टीम साठी धावा काढायच्या आहेत हे ठणकावून सांगितलंय. आणखीन एक षटकार. तब्बल 5 बॉल मध्ये 20 धावा काढल्यात आणि आता शेवटचा बॉल. पहिलं षटक टेन्शनचं राहिलंय, अगदी डोकेदुखी ठरलंय, पण तू शेवटच्या बॉल वरती दांडी गुल केलाय आणि मोठा अडथळा दूर केलाय. सागरला मात्र परतवलंय. विकेट क्रमांक 2 काटला गाव टीमला लागलाय. हा दुसरा मोठा धक्का. चाललं चला. बॅट्समन नेम विशाल. पहिल्या षटकामध्ये 20 आल्यात. समीकरण शेवटचे 12 बॉल आणि हा सामना जिंकण्यासाठी अद्याप 31 धावेची आवश्यकता. 12 बॉल 31 मॅच. तन्मय ठाकूर येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये सांघिक दुसरं षटक घेऊन. तन्मयला आपण पाहू शकता आणि ही मॅच फार महत्वाची आहे. जिंकाल तर सेमीफायनल तुम्ही खेळू शकता आणि त्याच्यानंतर थेट मॅच जिंकल्यानंतर या स्पर्धेची एक चमचमणारी ट्रॉफी आणि त्याचबरोबर कॅश प्राइज जिंकण्याचा चान्स तुम्हाला वाढेल. आता 12 बॉल 31 मॅच. भूमिका स्पोर्ट्स
चिर्ले संघ अगदी सेमीफायनल मध्ये दाखल झाला आणि ते प्रतीक्षा करत आहेत की आमच्या विरोधात कोण येईल. आता इथे 12 मध्ये 31 बनवायचे आहेत. मुंबईचं क्रिकेट जे आपण वारंवार चर्चा करतो, इथे घाटला गाव संघ पराभूत करेल का जासे टीमला की गोलंदाज हवी राहतील. तन्मय ठाकूर प्रचंड वेगवान बॉल मागे धाडलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. रन्स कंप्लीट होईल. एका धावेनं समीकरण आता पुन्हा एकदा बदलेल. येणारे शेवटचे 11 बॉल आणि 30 धावेची आवश्यकता. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आम्ही पुन्हा एकदा सांगू इच्छितोय की उद्या सुपर संडे आहे, स्पर्धेचा शेवटचा दिवस. 2 दिवस ही स्पर्धा आणि उद्या पुन्हा एकदा 20 आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतील. त्यामुळे उद्या देखील तुम्ही यायला विसरू नका. आज पहिल्या दिवसामध्ये तुम्ही 20 आयकॉन खेळाडू पाहिले. तब्बल 40 वेगवेगळ्या आयकॉनला पाहण्याची संधी या स्पर्धेमध्ये मिळते. 11 बॉल अद्याप शिल्लक. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सागरचं खेळपट्टीवरती राहणं फार गरजेचं होतं, पण तू करंटचं करूया कौतुक आपण. शेवटच्या बॉलवरती त्याने परफेक्ट यॉर्कर टाकला आणि महत्वाचा अडथळा दूर केला मी तर म्हणेल. आणि ते आणखीन एक सिंगल. मग अशी 12 मध्ये 31 आवश्यकता होती. आता समीकरण येणारे शेवटचे 10 बॉल आणि हा सामना जिंकण्यासाठी 29 धावेची आवश्यकता. 10 बॉल 29 धावा. तन्मय ठाकूर हे महत्वाचं षटक हाताळलं. या षटकामध्ये जितक्या कमी धावा खर्च करता येतील तेवढ्याच त्याला करायच्या, जेणेकरून शेवटच्या ओव्हरमध्ये तेवढा धोका राहायला नको. आणि बऱ्याच वेळा आम्ही पाहिलंय 6 बॉल 20 धावा, 6 बॉल मध्ये 24 धावा अनेक वेळा चेस झाल्यात. आपले कमीत कमी शेवटच्या ओव्हरमध्ये 20 तरी राहायलाच हव्यात. कारण गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. कदाचित साईश मात्र देखील बॉलिंग करू शकतो. इथे चांगली गोलंदाजी. तन्मय ठाकूरचं हे षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय. बॅटची एज मागे चाललाय बॉल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॉल सोडला. एक झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि पाहता पाहता 2 धावा देखील इथे कंप्लीट होतील. एक एक धाव तुम्हाला वाचवावी लागेल. एक एक धावेसाठी संघर्ष लिहिला आणि जर एक एक धाव प्रतिस्पर्धी टीमला तुम्ही सहजरित्या द्याल तर त्याचा फायदा उचलतील दोन्ही खेळाडू. इथे देखील 2 बदल्यात. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात. 24 अद्याप 27 धावेची आवश्यकता. राहिलेत शेवटचे 9 बॉल आणि 27 धावा. प्रत्येक बॉलवरती 3 धाव संख्येचा फटका हवाय. 9 चेंडू 27 मॅच. बॅकफुट वरती जाऊन पंच केला. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पोहोचलाय, जो अगदी लॉंग स्टॉपला फिल्डिंग करतोय. आता थ्रो चांगला होता, साईश कनेक्ट करू शकला नाही, पण तो रन्स मिळेल. एक सिंगल. वारंवार चित्र थोडंसं आता कठीण बनत चाललंय घाटला गाव टीम. अशा परिस्थितीमध्ये सिंगलनं काम बनणार नाही. जिथे मोठे फटके तुम्हाला आवश्यक आहेत, कमीत कमी 1-2 मोठे फटके यायला हवेत. एक षटकार एक चौकार कमीत कमी येणाऱ्या पुढील 2 बॉल मध्ये 8-10 धावा जमा करू शकला तर अगदी विजयाच्या जवळ जातील. पण तू जर एका डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा प्रेशर येईल. 8 चेंडू आणि 26 धावेची आवश्यकता. चांगली गोलंदाजी तन्मय ठाकूरचं करूया आपण कौतुक. हो आपडलाय बॉल, पण तो एवढा देखील उंच नव्हता. बॅट्समन अगोदरच डाऊन झाले, त्यांना वाटलं की बॉल टप्पा उंच उडेल, पण तो इथे मात्र चांगला बॉल आहे. आणखीन एक डॉट बॉल. तन्मय ठाकूरने षटक भरून काढले म्हणूया आपण, कारण करंटच्या ओव्हरमध्ये 20 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये कमीत कमी जरी 15-17 बनल्या असत्या तरी देखील सामना सोपा झाला असता. तो प्रत्येक बॉलवरती मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आतापर्यंत बरेचसे डॉट बॉल निघालेत. लास्ट बॉल तन्मय ठाकूरने वापसी करून दिले. शेवटचा बॉल आहे, प्रहार केलाय, फ्लॅट स्ट्रोक, फटका फसलाय आणि इथे विकेट. आणखीन एक झटका लागलाय पार्थ स्पोर्ट्स घाटला गाव टीमला. फलंदाज झेलबाद. शेवटचे 6 चेंडू आणि या मॅचला जिंकण्यासाठी अद्याप पाहायला गेला तर 26 धावेची आवश्यकता. 6 बॉल 26 मॅच. बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचं षटक आणि अंतिम षटकामध्ये आय थिंक रोहित. चला बॅटर्स नेम. फलंदाजाचं नाव सांगा घाटला गाव टीम. कपिल. शेवटचे 6 चेंडू आणि 26 धावा. भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाचा कर्णधार या. कॅप्टन पोहोचला. 6 चेंडू आणि 26 धावेची आवश्यकता. आडव्या बॅटनं टापिंग क्रिकेट.
अशा पद्धतीने फक्त तुम्ही स्कोर पुढे नेऊ शकता, मॅच जिंकू शकत नाहीये. आणि सिंगल डबल 2च धावा इथे आता समीकरण 5 चेंडू आणि 24 धावा, 5 मध्ये 4 षटकार. प्रेक्षकांचा आम्ही विशेष कौतुक करू. अगदी सकाळपासून प्रेक्षक आलेत. मॅचचा मनमुराद आनंद सुपर सॅटर्डे त्यांनी अगदी ग्राउंडच्या बाहेर राहून एन्जॉय केलं. आणि नेहमीच ही स्पर्धा सर्वांनाच प्रेमात पाडत असते. चिर्ले चॅलेंजर्सचं आयोजन, व्यावसायिक खेळाडू खेळतात, नामांकित संघ येत असतात. आणि आज देखील टोटल 20 आयकॉन खेळाडू प्रेक्षकांनी पाहिले. आणि उद्या मात्र केतन मात्रे सारखा एक दर्जेदार खेळाडू. ओ काय फटक्या, अगदी चपराक दिले, बॉलला धाडले सीमारेषा पार, षटकार. पुन्हा एकदा पाहू शकता येणारे शेवटचे 4 बॉल, मॅच जिंकण्यासाठी 18 ची आवश्यकता. 4 बॉल 18 धावा, 3 षटकार आता 4 मध्ये. ओ समोर टाकला होता बॉल, चांगली लाईन, आणखीन एक डॉट बॉल. प्रत्येक बॉल डॉट. आता प्रेशर निर्माण केलाय खाटला गाव टीमवर. अगदी दूरवरचा प्रवास करत इथपर्यंत पोहोचले. आणि गोलंदाजांनी चुका केल्या मित्र म्हणेल, खराब गोलंदाजी राहिली. दुसऱ्या षटकामध्ये थोडा जास्त मार बसला. इथे देखील लेंथ मध्ये बदल. व्हाईट बॉलचा इशारा. 3 चेंडू 17 धावा हे समीकरण. 3 बॉल मध्ये 3 षटकार. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला भूमिका स्पोर्ट चिर्ले खेळताना पाहायला मिळेल. करण मडवी, चैतन्य पाटील टाकीगाव, अमय पाटील टाकीगाव, लोकल बॉय चाललेत मित्र म्हणेल. इथे देखील चांगला बॉल आहे, आणखीन एक सिंगल. आणि अशा पद्धतीनं मॅच मात्र आपल्या मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवले जासई टीमनं. बरेचसे दूरवरचे आयकॉन खेळाडू आपण पाहिले आज स्पर्धेमध्ये, परंतु याच उरण तालुक्यातील आज आयकॉननी चांगली भूमिका बजावली. आज करण मडवी गावठाण, अमित नाईक एकटगर, तदनंतर चैतन्य पाटील, अमय पाटील हे उरणचे खेळाडू आहेत. आणि तेच आता पुढील मॅच मध्ये आयकॉन आपल्याला पाहायला मिळतील. फटका फर्स्टला पकडलाय कॅच, फलंदाज कपिल बाद. शेवटचा बॉल बाकी राहिला. आणि लगेच सचिन स्मृती जासई टीमचे कॅप्टन धावत पलत आपण लगेच कॉमेंट्री बॉक्स जवळ या, जिथे टॉस केला जाईल. आणि थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय सचिन स्मृती जासई टीमनं. अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं उत्तमरित्या खेळ केला, अमित नाईक ठरलाय पुन्हा एकदा या सामन्याचा सामनावीर. 9 चेंडू 29 धावा. चला या अमित मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीने सन्मानित करूया. आणि लगेच त्याच्या अगोदर टॉस करतोय आपण. जासई आणि त्यांच्या विरोधात चिर्ले, दोन्ही संघांमध्ये अनेक वेळा आपण सामने पाहिलेत, परंतु ही महत्वाची मॅच आहे. भूमिका स्पोर्ट चिर्ले आणि सचिन स्मृती जासई. जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये या स्पर्धेची कमीत कमी एक ट्रॉफी घरी घेऊन जाऊ शकते. अगदी उद्या फायनल खेळण्यासाठी यावं लागेल. ही मॅच डू ऑर डाय. अमित नाईकला देऊया आपण सामनावीरचा पुरस्कार. चांगली बॅटिंग अमितने केली.